बड़ी खबर, क्राइम ब्रांच की जबरदस्त कार्रवाई में एमडी ड्रग्स बनाने वाले कारखाने पर पुलिस ने मारा छापा, करोड़ों का माल बरामद हुआ और 9 आरोपी भी गिरफ्तार। जी हां, मीरा भाईंदर वसई-विरार पुलिस कमिश्नरेट की ब्रांच यूनिट 4 ने इस बड़ी सफलता को अंजाम दिया। दरअसल काशीगांव पुलिस स्टेशन की हद में 8 अगस्त को हुए एमडी ड्रग्स केस की गुत्थी सुलझाने के लिए पुलिस ने गहराई से जाँच की और पहुंच गए सीधा उस फैक्ट्री तक जहां एमडी ड्रग्स बन रहे थे। हैदराबाद के नजदीक चल रहे इस कारखाने पर पुलिस ने धावा बोला। छापेमारी में एमडी ड्रग्स, केमिकल्स और नशे बनाने की तमाम उपकरण बरामद किए गए। बरामद माल की कीमत करोड़ों रुपए है। क्राइम ब्रांच ने एमडी ड्रग्स सप्लाई करने वाले पूरे नेटवर्क की पोल खोल दी है और अब क्राइम ब्रांच की इस कार्रवाई ने एक बार फिर साबित कर लिया है कि कानून से बड़ा कोई नहीं है। सर्वांचं स्वागत आहे आजची प्रेस कॉन्फरन्स मध्ये। प्रथमतः सर्वांना अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रों, सर्वांना माहित आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इश्यू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही, हा संपूर्ण समाजासाठी जो आहे हानिकारक आहे। त्यामुळे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची मोहीम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती। आमचे एसीएस होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे। सर्वांची इन्फॉर्मेशन साठी मागचे 1 महिन्यामध्ये 61 ड्रग डीलर्सला एमबीबीबी कमिशनरेटमध्ये त्याची अटक करण्यात आलेली आहे आणि अंदाजन 11 कोटीचे विविध ड्रग्सचे साहित्य, खेप इत्यादी सीज करण्यात आलेले आहे। आजचा जो केसचा विषय आहे त्याबाबत बोलतोय। या केस 1 महिन्याआधी जो आहे याची सुरुवात झाली होती आणि 1 महिन्यापासून हा ऑपरेशन सुरू आहे। याची सुरुवात 1 महिन्यापूर्वी एक विदेशी महिलाला अटक करण्यात आली होती काशी मीरा बस स्टँडच्या जवळ। त्याच्याकडून जो आहे एमडीची अंदाजन 25 लाख रुपयाची एमडी त्याच्याकडून जप्त करण्यात आली। त्यातून आम्हाला असा दिसला की यामध्ये विविध लेयर्स आहे, विविध स्तर आहे आणि हा मोठा रॅकेट, इंटरस्टेट रॅकेट आणि इंटरनॅशनल रॅकेट हा ऑपरेट करतोय आणि जेव्हापर्यंत आपण सोर्स पर्यंत पोहोचणार नाही हा केस जो आहे सक्सेसफुल होणार पण नाही। त्या अनुषंगाने आमची क्राइम ब्रांचची टीम, स्पेशली युनिट 4 चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला। 1 महिन्याची सतत मेहनत नंतर याच्या केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असा समजण्यात आला की याचा केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे, केमिकल फॅक्टरी, आणि तिथून हा सप्लाय आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे। जवळपास 1 महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि गँग्सला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली। या धाडचे पूर्वी विविध लेयर्सचे 10 क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे। हा एक फार मोठी धाड होती। याची प्लॅनिंग काही दिवस पासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा एक सामान्य केमिकल फॅक्टरी सुरू होती आणि हा 2 केमिकल फॅक्टरीज एकच इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरू होती। एक मध्ये ड्रग्स वगैरेची निर्मिती होत होती आणि दुसरी मध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्ट्सची। आणि माझीकडे जे माहिती उपलब्ध आहे याच्या माध्यमातून तयार होणारी ड्रग्स जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत 12,000 कोटीच्या जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय। आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री डीजी श्रीमती शुक्ला याची जी संकल्पना आहे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची, याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे। आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात, स्पेशली MMR रिजन, महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट्स, अशी सर्व प्रकारची जगह हे सप्लाय होत होती आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे। सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचे अभिनंदन करतो आणि ड्रग्स फ्री महाराष्ट्रासाठी एक मोठी पहल आपण घेतलेली आहे। याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा पण देतो। धन्यवाद। अब देखना होगा और कौन कौन इस ड्रग रैकेट में शामिल है। तब तक के लिए बने रहिए द जर्नलिस्ट.in के साथ।